अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे। जर चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। आज आपण एका सुंदर अशा स्तोत्राची माहिती बघणार आहोत, ते म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र। तोला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरु आदरणीय प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थच म्हणते। स्वामी भक्त हो ताई दादांनो, शतकानुशतके पिढ्यानपिढ्या भारतीय सुसंस्कृत घरामध्ये ज्या महत्त्वाच्या स्तोत्राचा नित्यपाठ होतो, त्यातील एक कल्याणकारी स्तोत्र म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र। तर याची संक्षिप्त माहिती आता आपण बघणार आहोत। स्वामी भक्त हो ताई दादांनो, विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान विष्णूंचे हजार नावे। या स्तोत्राचे नित्यपठण केल्याने मन, शरीर आणि आत्म्याला अद्भुत अशी शांती मिळते। शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की या स्तोत्राच्या पठणाने केवळ आध्यात्मिकच नाही तर भौतिक साधने, ती गोष्टी मिळवण्यासाठी देखील बरेच फायदे होतात। आजच्या या व्हिडिओतून आपण या स्तोत्राची माहिती जाणून घेत आहोत। श्री स्वामी समर्थ। प्रसंग असा आहे की महाभारत युद्ध समाप्त झाल्यावर धर्मराज युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला। धर्मराज्याची स्थापना झाली। यानंतर शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांनी निजधामास जाण्याचे ठरविले। त्यावेळी त्यांच्या इच्छेनुसार पांडव व भगवान श्रीकृष्ण भीष्मांसन्मुख उपस्थित होतात। तेव्हा युधिष्ठिर भीष्मांना या जगात एकच देव कोण, एकच परम आश्रय कोण, कोणत्या देवाची स्तुती केल्यास कल्याण होईल, कोणाचा जप केल्यास संसार बंधनातून मुक्ती मिळेल, असे प्रश्न विचारतात। यावर भीष्मांनी दिले उत्तर व श्रीकृष्णाने केलेली स्तुती म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र होय। हे स्तोत्र गातच भीष्म निजधामास गेले। आद्य शंकराचार्यांनी तर महाभारत ही गाय आणि गीता हे तिचे दूध व विष्णू सहस्रनाम म्हणजे तूप असे म्हणून गौरव केला आहे। या दिव्य स्तोत्राचा नित्य पठणामुळे परमार्थिक अहिक कल्याण होईल असे फलश्रुतीत म्हटले आहे। साधकाभोवती अदृश्य संरक्षण कवच निर्माण होऊन संकटातून रक्षण होईल। याचा एक दृष्टांत म्हणजे दत्त संप्रदायातील एक सत्पुरुष म्हणजेच टेंबे स्वामी म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग। त्यांच्यावर एका मांत्रिकाने अघोरी शक्तीचा प्रयोग केला। ती शक्ती जेव्हा स्वामींजवळ आली तेव्हा ती शक्ती त्या मूर्ख मांत्रिकावरच उलटली, तर त्याला त्रास होऊ लागला। पुढे तो मांत्रिक स्वामींना शरण गेला। स्वामींनीही त्याला क्षमा केली आणि दुःखमुक्त केले। मांत्रिकाने याबाबत विचारले असता स्वामींनी सांगितले की माझा विष्णू सहस्रनामाचा नित्यनेम आहे, कोणतीही वाईट शक्ती वाईट करू शकत नाही। म्हणूनच तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असाल, कोणत्याही देवतेचे उपासक असाल तरी शेवटी अंतिम परमेश्वरी तत्व एकच आहे। दररोज विष्णू सहस्रनाम म्हणत चला, प्रापंचिक समस्याही कमी होण्यास मदत होईल, संकटात ठाम उभे राहण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल। स्वामी भक्त हो ताई दादांनो, विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मन शांत होते, आंतरिक ऊर्जा वाढते आणि ध्यान करण्यास मदत होते। याशिवाय विष्णू सहस्रनामाचे जप केल्याने अनेक इतर फायदे होतात। मागील जन्मातील पापे दूर होतात, सद्गुणी बनण्यास मदत होते, परमात्म्याच्या जवळ आणते, परलोकात मोक्ष प्राप्त होतो, इहलोकी कीर्ती प्राप्त होते, त्याचप्रमाणे भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात। आयुष्यातील मोठे अडथळे दूर होतात, सात्विक भाव वाढतो, शारीरिक प्रापंचिक फायदे होतात। स्वामी भक्त हो, विष्णू सहस्रनामाचे बरेच महत्त्व आहे। नित्यपठणाने विष्णू आणि शंकराची विशेष कृपा प्राप्त होते, ऊर्जा प्राप्त होते, नकारात्मक शक्तींपासून आणि ऊर्जेपासून संरक्षण होते। भगवान विष्णूंची नावे व्यक्तीला सर्व नकारात्मक ऊर्जा, दुर्दैव, धोके, काळी जादू आणि अपघातांपासून वाचवण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली ढाल आहे। विष्णू सहस्रनाम हे एखाद्याच्या जीवनातील अडथळे दूर करणारे सर्वोत्तम साधन आहे। विष्णू सहस्रनामाचा नियमित जप केल्याने भाग्य आणि शुभेच्छा मिळतात। स्वामी भक्त हो ताई दादांनो, आपण जी नित्य सेवा करतो किंवा प्रदीप दादांनी आपल्याला ज्या सेवा दिलेल्या असतात, त्या सेवा झाल्यानंतर देखील आपण रोज एकदा तरी विष्णू सहस्रनाम वाचायला पाहिजे। तर स्वामी भक्त हो ताई दादांनो, आजच्या या व्हिडिओतून आपण श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचे महत्त्व आणि त्याचे फायदे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला ही साधी सरळ सोपी माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याच्यासोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हालाही तुमचे काही स्वामी अनुभव असतील ते माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर ते पण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता।
तर याच माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा आपण भेटूयाच सुंदर गोड अशा माहितीसोबत किंवा छान एखाद्या स्वामी अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.